धुळ्याच्या साक्रीमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीट, शेती पिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान। साक्री तालुक्यामध्ये 3 दिवसात दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा। सातारा जिल्ह्यातील खंडाळा, वाई या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम शहरासह तालुक्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे हळद आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान। शिरूर तालुक्यातील कवठे परिसरामध्ये अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी, तर सलग तिसऱ्या दिवशीच्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ। शेतकऱ्यांकडून मोठ्या आर्थिक नुकसानीचीही भीती व्यक्त। आंबेगाव तालुक्यातल्या लोणी धामणी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती, तर भाजीपाला, फळबागा आणि उभी पिकं अक्षरशः धोक्यात। बीड जिल्ह्यातील वडवणी आणि धारूर तालुक्यातील काही भागामध्ये गारांसह अवकाळी पाऊस। नुकतेच 2 दिवसांपूर्वीच्या अवकाळीनं मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे 21 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज। वादळी वाऱ्यानं ज्वारी, मक्याचं उभं पीक आडवं। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कलिंगडाची निर्यात थांबल्यानं आणि वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांना फटका। उष्णतेचा पारा वाढत असल्यामुळे शेतातच कलिंगड होतात खराब। कृषी विभागानं याकडे लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या येळंब घाट परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। ज्वारी पीक अक्षरशः जमीनदोस्त। शेतकऱ्यांकडून आता पंचनामे करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। मिरची, भात, मका या शेतीचं यामध्ये मोठं नुकसान। शेतात ठेवलेली मिरची पावसामुळे पूर्णपणे खराब। जळगावच्या चाळीसगावमधील कोदगाव शिवारामध्ये ज्वारी जमीनदोस्त। अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला। वादळी वाऱ्यानं ज्वारीचं अतोनात नुकसान। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा 62 गावातील 578 हेक्टरवरील गहू, संत्रा या पिकांना फटका। कांदा, लिंबू, भाजीपाल्यासोबतच काही ठिकाणी हरभऱ्याचंही नुकसान, तर एका गोठ्यावरील 3 पत्रे उडून अंगावर पडल्यानं गायीचाही मृत्यू। धुळ्यामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं 8000 हेक्टरवर नुकसान। साक्री तालुक्यातील सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती। कांदा, गहू, हरभरा, फळपिकांचं नुकसान। पंचनामे करून आता तात्काळ मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या निजामपुरात ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडांवर चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी हवालदिल। साताऱ्याच्या परळी भागामध्ये कुडेघर या ठिकाणी रानगव्याचं दर्शन। कुडेघर परिसरामध्ये भीतीचं वातावरण। भर रस्त्यात अचानक रानगव्याला पाहून दुचाकीवरून येणारी महिला घाबरली। वन विभागानं याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, तर चिया शेतीचं यामुळे नुकसान। केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, तर जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळीचा उद्योगांवर परिणाम। महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेडामधील उद्योग यामुळे संकटात, तर काम बंद होण्याच्या भीतीनं रोजगाराचा प्रश्न अतिशय। जालन्यातील रिक्षा चालक संकटात। शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंप कोरडे ठाक। प्रवासी वाहतुकीसह शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम। पुरवठा सुरळीत करण्याची ऑटो रिक्षा चालकांची मागणी। चाळीसगावात प्रियंका गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा। बुकिंग नंतर सुद्धा महिनाभर गॅस सिलेंडर न मिळाल्यानं संताप। ग्राहकांना तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ। आखाती प्रदेशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंबरनाथमधील स्थानिक उद्योगांना फटका। आनंदनगर एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांचं उत्पादन निम्म्यावर। एलपीजी ऑटो गॅस पंपावर गॅस तुटवड्यामुळे वाहन चालक हैराण, तर 1 लिटर गॅससाठी 105 रुपयांचा दर। एका रिक्षा चालकाला दिवसाला 500 रुपयांचा गॅस देण्याचा निर्णय। नियमित एलपीजी गॅस मिळत नसल्यानं वाहनधारकांमध्ये नाराजी। लातूरमध्ये घरगुती गॅस वितरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प। साठा संपल्यामुळे गॅस एजन्सी बाहेर घरगुती सिलेंडरचं वितरण थांबलं। सकाळपासूनच सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। लातूरमध्ये ऑटो रिक्षाच्या भाड्यात वाढ, तर गॅस तुटवड्याचा ऑटो चालकांना फटका बसल्यानंतर दरवाढीचा हा निर्णय। लातूरमध्ये रिक्षाचा प्रवास आता टप्प्यांनुसार 5 ते 10 रुपयांनी महागलाय। बुलढाण्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा। गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा, तर पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण। नागपुरात ऑटो एलपीजी गॅस दरामध्ये 15 रुपयांची वाढ। सध्या नागपुरात ऑटो एलपीजीचा दर 135 रुपयांवर, तर शहरातील 80% एलपीजी पंप बंद आहेत।
नागपुरातील जवळपास सर्व ऑटो एलपीजी पंप बंद, तर शहरात असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 20 पंपांपैकी ऑटो एलपीजी साठा शिल्लक नसल्यानं सर्व बंद. पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ मात्र प्रवासी भाडे वाढवून देत नसल्यानं व्यावसायिक हवालदिल. पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 49 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांची कारवाई. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे यामुळे दणाणले. रत्नागिरीतील एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा, तर एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळणार. गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे व्यवस्थापकांचा हा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा, तर शहरातील 25 ते 30 हजार रिक्षा चालकांवर यामुळे संकट. एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा अघोषित बंद. रस्त्यावरील रिक्षांची वर्दळ कमी झाली. रत्नागिरीमधील गणपतीपुळे देवस्थानात मोफत नाश्त्याचा 500 पर्यटकांनी घेतला लाभ, तर गणपतीपुळे देवस्थानानं भक्तांसाठी आजपासून मोफत नाश्त्याची व्यवस्था केली आहे. व्यावसायिक सिलेंडर अभावी मंदिर परिसरातील अनेक हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून आता नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. कणकवली शहरातील बंद हॉटेल्स 8 दिवसांनंतर पूर्ववत. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याचा हा निर्णय घ्यावा लागला होता. पुन्हा व्यावसायिक सिलेंडर अभावी हॉटेल बंद करण्याची चालकांना भीती आहे. रायगडच्या महाडमधील शिरसवणे या ठिकाणी 700 पेरूची झाडं जळून खाक. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. वसईच्या नायगावमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या एजन्सी बाहेर रांगा. 15 दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण, तर भारत गॅसच्या सिलेंडरसाठी सरस्वती गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी. गणेशगडाच्या वेताळवाडी इथल्या 14व्या नारळी सप्ताहासाठी नागतळा ग्रामस्थांची महापंगत. गॅस टंचाईचा नारळी सप्ताहाला फटका. चुलीवर 51,000 पुरणपोळ्या बनवल्या. वर्ध्यामध्ये हॉटेल चालकांसाठी बायोमास शेगडी ठरली आधार. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक सिलेंडर मिळण्यास अडचणी असताना बायोमास गॅस शेगडीनं वाचवला व्यवसाय. सोलापुरात गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ, तर कुमठा नाका परिसरातील प्रेक्षक गॅस एजन्सी बाहेर. या ठिकाणी ही घटना. रांगेतील नागरिकाला अचानक भोवळ आल्यामुळे काही काळासाठी गोंधळ झाला होता. अमरावतीच्या दर्यापुरात आजही गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम. गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम. सरकारचं नियोजन नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची खासदार बळवंत वानखेडे यांची टीका. परभणीमध्ये एलपीजी ऑटो गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा, तर आता शहरातील अनेक एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांचे मोठे हाल. आखाती देशातील युद्धाचा जळगावातील सिरॅमिक वस्तू व्यवसायावर देखील मोठा परिणाम. सिरॅमिकच्या निर्मितीसाठी लागणारा प्रोपेन गॅस पुरवठा पूर्णपणे ठप्प. 600 पेक्षा जास्त कंपन्या यामुळे बंद. किमतींमध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ. सातारा नगरपालिकेकडून आता सदर बाजार या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम. माझा परिसर माझी जबाबदारी असा संदेश देत आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ. तर आता या दरम्यान रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार. हिंगोलीच्या बाजारपेठेत पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे माठ दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी माठाचे भाव दुपटीने वाढले. कराड शहरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकानं रस्त्यांवरील शेकडो अतिक्रमणं हटवली. सततची वाहतुकीची कोंडी तसंच वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पालिका अतिक्रमण विरोधी पथकानं केली कारवाई. संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याला महाराजांकडून बेदम मारहाण. जनार्दन स्वामी आश्रमाचे महाराज मुकुंद पाटलांकडून मारहाण. महाराजांसह आश्रमातील 7 ते 8 जणांविरोधात गुन्हाही दाखल. पपई विक्रीमुळे आश्रमाबाहेर कचरा होत असल्यानं मारहाण केल्याचा आरोप. शतक महोत्सवी कारकीर्द असलेल्या अहिल्यानगरमधील प्रसिद्ध नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेमध्ये गैरव्यवहार. बँक बुडवण्यास कारणीभूत ठरलेल्यांच्या सुमारे 100 कोटींच्या 72 मालमत्ता जप्त करून शासनाचं नाव या ठिकाणी लागलं गेलंय. मालमत्ता जप्त झालेल्यांमध्ये बँकेचे आजीमाजी मिळून 10 संचालक. बीडच्या कानडी खुर्दमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी मजूर महिलांना शेतात जाताना लुटलं. गळ्यातील आणि कानातील 2 तोळे सोनं ओरबाडून घेत चोरटे पसार. आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. बुलढाण्यातील वरखेडच्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा. शाळेमध्ये पाल्यांचा प्रवेश व्हावा यासाठी पालकांची धडपड. ग्रामस्थांनी 40 लाख रुपये खर्चून शाळेचा कायापालट केला.